नाही, मी नरेंद्र मोदीचा फॅन आहे. मी बीजेपीचा भक्त आहे. माझं नाव ॲडव्होकेट वाजेद खान. काय तुमचं टेक गौतमी पाटीलविषयी काहीही ऐकून घेणार नाही. कारण माझ्या बायकोनंतर माझं कोणावर प्रेम असेल तर ती गौतमी पाटीलवर आहे. फोटो होता. Yes, yes. एक मुलगी होती आणि तिने पोलिसांची व्हॅन थांबवली ते एका हातात. त्या Avengers style येस, मध्ये. त्या मुलीवर 353 म्हणजे पूर्वीचं कलम होतं. शासकीय कामात अडथळा म्हणून लवकरच FIR दाखल करण्याचं काम माझ्याकडे आलेलं आहे. बुधवार पेठेत जाणं हे लीगल आहे. लिगल आहे. लीगल बिंदास जाऊ शकतात. 4 लोकांना सांगतो, बिंदास जाऊ शकतात. लीगल आहे. कुणी अडवलं तर माझं नाव सांगा. एकनाथ शिंदे यांनी सत्तेत आल्यानंतर सांगितलं होतं की कोणालाही VIP ट्रीटमेंट मिळणार नाही. सर्वसामान्यांसारखं नेत्या मंत्री लोक जे आहे सिग्नलवरून जातील. परंतु ही भाषा कुठेतरी नंतर बदलली गेली. पुणे सारख्या शहरात 15 मिनिटं उशीर झाला तर पूर्ण अर्ध्या दिवसाचा पगार कापला जातो. मी स्वतः त्या दिवशी अमित शहाचा विरोध केलेला आहे. जेव्हा जरांगे पाटलांना कुणीही ओळखत नव्हतं, फक्त पाटील साहेब असं म्हटलं जायचं, तेव्हापासून आमची मैत्री त्यांनाही पैसे देऊन सगळ्यांना शांत केलं. याबद्दल तुमचं काय मत आहे? कोयता गँग असं एक टोळी जी फेमस झाली आहे, यांची कुठे विल्हेवाट लागली आहे? कधीच नाही. अजित पवारांनी सांगितलं होतं की आम्ही कोयता मुक्त पुणे शहर करूया. परंतु खरंच कोयते सापडतात तर बेसिकली काही अडचणीमुळे वडिलांनी मला लाथ मारून घरातून हाकलून दिलं. बापरे. छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप सारे आता गेल्या 1 वर्षभरामध्ये पुण्यामध्ये खूप मर्डर्स झाले होते. सो ॲज पर युअर पर्स्पेक्टिव्ह, तुमच्या दृष्टिकोनातनं काय वाटतं की हे कसं संपवायला पाहिजे ही गुन्हेगारी? जर पोलिसांनी जर 15 मिनिटात ठरवलं तर गुन्हेगारी संपवू शकतो. आता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एक गोष्ट सांगतो. स्वारगेट बस पोलिसांनी तपास केला. आवाज बाहेर जातो की नाही असं आम्ही चेक केलं. हे केलं ते केलं. वसंत मोरेने दुसऱ्याच दिवशी ती गाडी फोडली अशी बातमी होती. तपास कुठल्या गाडीचा झाला? एवढंच कशाला, महिला सुद्धा जेलमध्ये एकमेकांना सोबत शारीरिक संबंध करतात. हे चिकन पोरगा आला तो ये मेरा माल वो मेरा माल अशी बोली पण लागलेली असते. तर जेलमध्ये खूप कमी हाईटला संडास असतो. अच्छा. 450 रुपये 500 रुपये 2000 रुपये असेल आणि तो गरीब माणूस असेल तो बुधवार पेठेत. तुम्ही मध्यमवर्गीय कॅटेगरीच्या वरती आहात तर माणूस पारा जाऊ लागतो. म्हणजे माझ्या भाषेत मी खरं सांगतो. बरोबर. मोबाईल घेणार हे घुसणार नाही. पण त्यांना कुठली समाजसेवा करायची नसते. त्यांचा पाठीमागून एक अर्थ असतो, जाऊन भेटून चालवायचं असेल तर आम्हाला पण हप्ता द्यायचा. आजच्या काळात पुरुषांचं कसं झालंय की गर्लफ्रेंड बनवली तर पॉस्कोची केस होईल, बलात्काराची केस होईल, खर्च होईल, पहिलं टेन्शन. लग्न केलं तर ड्रममध्ये किंवा डोंगरावरून ढकलून देतील याची भीती. लग्न जमवायला गेलो तर शेती आहे का नोकरी आहे का हे टेन्शन. बुधवार पेठेत गेलं तर पोलीस पकडून रस्त्यावर बसवतील. देवानं दिलेलं यंत्र चालवायचं कुठं? मी हे जे बोलतोय तुम्हाला अश्लील वाटत असेल तर तुम्ही तुमचं डोक्याची विचारसरणी बंद करा. बरं, जर असं वाटलं की तो धमकी देतोय तो पुढे काहीच बोलतोय, फक्त रेकॉर्डिंग करतो. आणि जेव्हा माझ्याकडे मोकळा वेळ असतो किंवा असं वाटतं की राव आज जरा बेरोजगार आहे, आज जरा एन्जॉय करू, मग अशा लोकांवर केस टाकून मग त्यांना कोर्टात नक्की बोलवतो. Don't forget to like and subscribe. हॅलो पीपल, पुन्हा एकदा वेलकम बॅक टू द P3 पीपल प्रतीक अँड पॉडकास्ट. आणि आज जे पर्सनॅलिटी आलेले आहेत, गेस्ट आलेले आहेत, त्यांचं इंट्रोडक्शन मी देणार नाही कारण ते स्वतःच ऑलरेडी इंट्रोड्यूस झालेत जेव्हा कॅमेरा त्यांच्यावर गेलेला आहे. अँड ही इज नन अदर दॅन वन अँड ओनली ॲडव्होकेट वाजिद सर. सो वाजिद सर, पुन्हा एकदा स्वागत P3 मध्ये. थँक्यू सो मच फर्स्ट ऑफ ऑल की तुम्ही या ठिकाणी आलात. हेक्टिक शेड्यूल असतो, खूप सारे विषय पण असतात की ज्याच्यामध्ये तुम्ही खूप बिझी असता, बट तरी तुम्ही इथे आलात. खूप खूप धन्यवाद प्रथमतः. थँक्यू. सो मंडळी, मला सांगू द्या, आज पहिल्यांदा माझ्याकडे अशी एवढी मोठी लिस्ट जमा झाली आहे फ्रॉम माय R&D की असं वाटतं की आजचा 1 तासाचा एपिसोड पण काही म्हणजे तो टाइम आपल्याला पुरणार नाही. त्यामुळेच सेकंड एपिसोड लवकरच रिलीज होणार आहे. ठीक आहे, त्याच्याकडे नंतर जाऊयात, पण एपिसोड 1 इज हिअर. सो सर, कसं वाटतंय? काय म्हणताय? लगता है अब जिंदगी हो जाएगी ठीक, सामने बैठा है प्रतीक. देखो ठीक हो गई. सो खूप सारे विषय आहेत आता माझ्या मनामध्ये की पहिला हा जो पॉडकास्टचा विषय हा कोणता असावा, बट आपल्याकडे थोडासा वेळेचंही बंधन आहे, त्यामुळे आपण जाऊयात. व्हॉट डू यू फील अबाउट CJP सर? आपण ह्या विषयापासून. नाही, मी नरेंद्र मोदीचा फॅन आहे. मी बीजेपीचा भक्त आहे. माझं नाव ॲडव्होकेट वाजेद खान आहे.
प्लीज हसायची काही गरज नाहीये. पण खरंच मी मोदीचा फॅन आहे सर. कारण जर कन्हैया लाल जेव्हा काही करतो तर तो देशभक्त किंवा पॉलिटिक्समध्ये येतो. परंतु उमर खालिदने काही केलं तर तो आतंकवादी असतो. त्यामुळं बीजेपी जिंदाबाद, नरेंद्र मोदी जिंदाबाद. अच्छा सर, हे जे सगळं जंतर मंतर पासून आपण एक बघूयात ओव्हरव्ह्यू. हे जे सर्व काय झालंय ह्याच्याबद्दल तुमचं वैयक्तिक मत काय? खूप जणांना ह्याच्यामधली पूर्ण स्टोरी माहित नाहीये. काय होतं, लोकांना फक्त हे मोर्चे दिसतात, प्रोटेस्ट दिसतात. पण एक थोडक्यामध्ये जर तुम्ही A to Z आम्हाला सांगितलं तर बरं होईल. नाही, पण मला नाही वाटत की जे मोर्चे झाले, आता जे काही तोडफोड करण्यात आलेली आहे ती लोकशाही मार्गाने तरी मला दिसली नाही. मी किती जरी म्हणलं तरी देशाचा पंतप्रधान कोणी बीजेपीचा माणूस नाहीये. तो देशाचा पंतप्रधान आहे. तो बीजेपीचा पंतप्रधान नाहीये. तो भारत देशाचा पंतप्रधान आहे. आपल्या पीएमला, सीएमला ह्या लोकांना शिव्या देणे अयोग्य आहे. परत ते घाण जर्नलिझम कुठलेही असेल तर शिव्या देणे, अश्लील कृत्य करणे, एवढंच कशाला तिथले जे सैन्य होते, पोलीस अधिकारी यांचा अपमान उडवणे हे चुकीचं होतं. बरोबर. मागं अण्णा हजारे यांच्याकडून एक आंदोलन झालं होतं. त्यावेळेस कुठेही असे चाळे झालेले नव्हते. त्यामुळे लोकशाहीमध्ये आंदोलन व्हायला पाहिजे, बिलकुल व्हायला पाहिजे. परंतु ते करताना कायद्याने जे चौकट दिली ती पाळली गेली पाहिजे. बरोबर. आपण जेव्हा आंदोलनांचा हा जो विषय निघाला, अजून एक मला ऑडियन्सला हे सांगायचं आहे की सर तुम्ही जरांगे पाटलांची पण केस लढत आहात, त्यांच्यासोबत आहात. सो त्यांच्या बरोबरचे अनुभव काय होते? फर्स्ट ऑफ ऑल पाटलांची आणि माझी जी ओळख आहे ती खूप जुनी आहे. म्हणजे पाटील जेव्हा फॉर्ममध्ये आले मराठा आरक्षणामुळं तेव्हापासूनची आमची मैत्री नाहीये. जेव्हा जरांगे पाटलांना कुणीही ओळखत नव्हतं, फक्त पाटील साहेब असं म्हटलं जायचं, तेव्हापासून आमची मैत्री आहे. माझे एक जिवलग मित्र आहेत ॲडव्होकेट गणेश मस्केपासून, म्हणजे 15 ते 20 वर्षापासून आमची मैत्री आहे. त्यांनी माझा जरांगे पाटलांशी कॉन्टॅक्ट करून दिला. कोपर्डीचे जे आरोपी होते त्या आरोपींवर भर न्यायालयात हमला केला गेला होता असं म्हटलं जायचं. त्यामध्ये पाटलांचंही नाव आलं होतं, त्यांच्या माणसांचं नाव आलेलं होतं. तर ती केस आम्ही कोर्टात लढली होती. तर तेव्हापासून आमची ही मैत्री आहे आणि ही केस घडली होती अहिल्यानगरच्या कोर्टात. ही 2012 नंतरची गोष्ट आहे. तर तेव्हापासून आमची पाटलांची मैत्री. पाटलांचं हायकोर्टातलं काम इतर वकील वगैरे बघतात. इथं बरंच मी ॲडव्होकेट गणेश मस्के, समजा जे कुणबी प्रमाणपत्र मिळायला उशीर होत असेल, काही प्रॉब्लेम असेल लिगली, या गोष्टी आम्ही पाहत असतो. आता तुम्ही खूप साऱ्या गोष्टी खूप जवळून बघितल्यात. बरोबर आहे. आता तुम्ही तर ऑडियन्सला माहिती की तुम्ही स्पष्ट एकदम बोलणारे वक्ते आहात आणि म्हणून एक स्पष्ट सर आन्सर तुम्ही मला द्याल अशी माझी खात्री आहे की वी वॉन्ट टू नो द डार्क सिक्रेट्स विच आर हॅपनिंग बिहाइंड ऑल दीज थिंग्स, की जे ऑडियन्सला माहीत नसतात. कारण लोकांना असं वाटतं की अरे यांनाही पैसे देऊन सगळ्यांना शांत केलं. याबद्दल तुमचं काय मत आहे? असं होतं पण युजली? नाही, आता तुम्ही बघितलं असेल की सोशल मीडियावर एक वर्ग आहे जो पाटलांच्या विरोधात बोलतो, जो कधी कधी पाटलांच्या जवळ होतो, मग तिथे त्याला तेवढा स्कोप नाही मिळाल्यानंतर तो पाटलांच्या विरोधात बोलत बसतो. बोलत तो प्रसिद्धी मिळवायचा प्रयत्न करतो किंवा लाटेवरती यायचा प्रयत्न करतो, पण तो कोणी वरती आला नाही. दुसरी गोष्ट, पाटलांवर जे आर्थिक आरोप केलेले जातात तर तुम्हाला वाटतं एवढं सोपं आहे ते? बरं, कुणाला येड लागलंय जाऊन करोडो लाखो रुपये द्यायचे? बरं, आज जे उड्या मारतात त्यांनी समाजासाठी काय केलंय? मी सांगतो, मी 2 दिवस 3 दिवस उपाशी बसू शकत नाही. बरं, काही लोक म्हणतात ते काजू खातात, बदाम खातात. शारीरिक बघा, त्या माणसाला चालता येत नाही, ऍडमिट आहे, आज सुद्धा बऱ्याच गोष्टी करता येत नाही. तर लोकांनी एखाद्यावर शिंतोडे उडवण्या अगोदर बेसिकली तपासायला पाहिजे. आता बरेच जण म्हणजे पाटलांच्या जवळचे फुटले, परंतु मी आणि गणेश मस्के शेवटपर्यंत पाटलांसोबत होतो, आजही आहोत. त्या माणसामुळे मराठा समाजाचं नुकसान झालं का? फायदाच झाला आहे. मराठा समाजाला एवढ्या गोष्टी मिळाल्यात, समाजातील आपली पोरं आज अधिकारी होत आहेत. बरोबर. कुणामुळं? बरं, आपल्या पोरांनी अधिकारी व्हावं अशी भाषा जरांगे पाटलांची आहे. तर त्या माणसानं जे काही केलं, मिळवलं, मला तरी वाटत नाही की आत्ताच्या काळात कोणी तेवढं केलं असेल. या 8-10 वर्षाच्या कालापासून मराठा समाजाला एक नेतृत्व नव्हतं, हरवलं होतं. जरांगे पाटलांच्या रूपात ते मिळालेलं आहे. त्यामुळे मी शेवटपर्यंत सोबत होतो आणि नक्कीच राहील. सर,
लोक आज फक्त तुम्हाला इंस्टाग्रामवर, युट्यूबवर खूप पॉप्युलॅरिटी म्हणून एक एक पर्सनॅलिटी बघतात. पण लोकांना बॅक स्टोरी तुमची माहीत नाहीये. सो जी तुम्ही मला बॅकस्टेज आत्ता थोडक्यामध्ये सांगितली. तर बरोबर. माझी इच्छा आहे की हे लोकांना पण समजायला पाहिजे की तुम्ही कुठून कसे आलात आणि तुम्ही इतक्या वेळामध्ये काय-काय अचीव्ह केलंय? सर शॉर्टमध्ये सांगायचं तात्पर्य म्हणजे हे की बीड नावाचं एक छोटंसं शहर आहे, हं. जे गुन्हेगारीसाठी ओळखलं जातं. दुष्काळ जिल्हा, कामगारांचा जिल्हा असं बरोबर, ओळखलं जातं, ऊस कामगारांचा बरोबर. जिल्हा. मला 10वी नंतरपासून हं. माझ्या म्हणजे जेव्हा मी सांगितलं मला वकील व्हायचं आहे, या क्षेत्रात यायचं आहे, हे गुन्हेगारी क्षेत्र आहे, याच्यात मी वकिली करणार. हं. तर बेसिकली काही अडचणीमुळे वडिलांनी मला लाथ मारून घरातून हाकलून दिलं होतं. बापरे! छत्रपती संभाजीनगरमध्ये बिअर बारला रात्री 9 ते 2 वेटर म्हणून काम करणे. काय बोलता सर? येस. याशिवाय हायकोर्टात जाणे. तिथं हायकोर्टात वकिलांकडे खाजगी क्लार्क असतात, ऑफिस बॉय असतात. मिळेल त्या वकिलाचं छोटं-मोठं फायलिंग करणे, भत्त्याची कामं करणे, टेबल साफ करणे, चहा आणणे, ते जे सांगतील हे मी करत गेलो. कारण एकतर वकिली नाहीतर मग एम-पी-एस-सी, पी-एस-आय. तर माझ्या डोक्यात ते पहिल्यापासूनच होतं, की एकतर कायद्याच्या विरोधात किंवा कायद्याच्या बाजूने मी ह्या क्षेत्रात जाईल म्हणून. अच्छा. तर मी स्ट्रगल करत तिथे राहिलो. मग कालांतराने वकील झालो. मीही एक माणूस आहे. माझ्या मागेही काही कौटुंबिक अडचणी उद्भवल्या. गरिबीने त्रास दिला. मी 8चा पास आउट आहे. 2012 पर्यंत भयानक स्ट्रगल केला. तुमच्या पुण्यातल्या एका मुलीच्या प्रेमात पडलो. Facebookवरून ओळख झाली. मग तिच्यासाठी मी इकडे यायचं ठरवलं आणि इथे आल्यानंतर बऱ्याच दिवस 6-7 महिने माझ्याकडे कामही नव्हतं. बिल्डरकडे काम करून परत कोर्टात जाणे. इथं मला कोणी लवकर बापरे! कामही देत नव्हतं. कारण मी इथला नाहीये. मी हं, हं, हं. माझं तरुणपण संपलं त्यावेळेस मी इकडे आलेलो होतो. बापरे! मग इथं स्टँड होणे. हं. अजित पवार यांचं एक वाक्य होतं, की "धनात पाय नाही तर मुतू का?" हां. त्या केसमध्ये मला उभं राहता आलं. कुणी अरे ती केस बापरे! घेत नव्हतं. आम्ही ती केस दाखल केली आणि त्यानंतरपासून मार्केटला एक ओळख झाली. सलमान खानला बांदा कोर्टात आणलं, थोडं फॉर्ममध्ये आलो आणि भोर येथे रणवीर सिंग हिरो, संजय हं, बन्साली हं, हं. यांना मारहाण किंवा तो वाद, तो चर्चेत आला. सर ते कोणत्या मूव्हीमुळे होतं बरं? बाजीराव मस्तानी बाजीराव मस्तानी. शूटिंगचा होता तो. हं, हं. तर त्यानंतर मग ही कॉन्ट्रोवर्सी झाली. त्या कॉन्ट्रोवर्सीनंतर बरेच केसेस माझ्याकडे येत गेल्या, आलो म्हणजे नाव वाढत गेलं. हं. मग कोरोनाचा काळ असेल, कुठलाही काळ असेल, तर मग गोरगरिबांची मदत, फायनान्सवाल्यांची मदत हे हं. करत केसेसमध्ये आलो. कॉन्ट्रोवर्सी केसेस, स्वारगेटची केसेस, अशा केसेस माझ्याकडे येत गेल्या. आणि मग एक सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म म्हणजे जो सुरू केला होता, म्हणजे मी काही रातोरात सोशल मीडियाला स्टार नाही झालो किंवा मला ओळख नाही झाली. माझ्या बायकोला असं वाटायचं, की "तेरा बोलना मेरे को अच्छा लगता तो पब्लिक को लगेगा." हं, हं. ह्या तिच्या एका वाक्यामुळं रोज रील बनवायचो, टाकायचो. रोज रील बनवायचो, टाकायचो. 3 वर्ष याची वाट बघितली. हं, हं, हं. मी कंटाळलो पण तिने कंटाळले. तिचा कॉन्फिडन्स एवढा होता, "कुछ गलत हो रहा है, तू बहुत अच्छा बोलता, पब्लिक को पसंद आएगाच." तर तिची ती 3 वर्षाची मानसिकतेने मला सोशल मीडियाला फेमस केलं. मग क्या लोकांना बात है! ते आवडू लागलं. हां, हां, हां. रोज म्हणजे ती अगोदर म्हणायची, "तू खाना नहीं खाएगा पहिले, पहिले रील बनाएगा." अच्छा. तर तिच्या कॉन्फिडन्समुळे मी आलो. मग आम्ही दोघं चर्चा करतो वादिवाद, की नाही, नाही हेच पाहिजे, हे नाही पाहिजे. तर मग आम्ही ते टाकत जातो आणि फक्त रीलचा वापर मी फेमस होण्यासाठी नाही हं. केला. त्याचा फायनान्शियली, कमर्शियली, लॉच्या दृष्टीने त्याचा वापर सुद्धा केला. वापर केला. म्हणजे आज जर मी एखाद्या पोलिस स्टेशनमध्ये गेलो, हं. 2 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. एका गरीब महिलेची रेपची केस घेत नव्हते कारण ती संमतीने शारीरिक संबंध होतो. ओके. घेत नव्हते. पोलीस स्टेशनचं नाव सांगणार नाही. हं, हं, पण हं. मग मी त्या तायडीला म्हणलं, "तू स्टेशनला पोहोच." मी तिथे आलो. हं. मी गेलो. हं. अक्षरशः ते साहेब अधिकारी उठले, "अरे बसा वकील साहेब, काय विषय आणलाय?" मी सांगितलं, "एक शारीरिक वापर केलेला आहे. त्या मुलीसोबत लग्न करत नाही, तिला फसवलंय." "घेतली म्हणे हो, कशाला काळजी करता? हरकत नाही." "कोण आहे?" "पाठवलं." "अगं तू आहे का?" "बरं, बरं." "बोलवा, सगळं जे काही आहे पुरावे घ्या, एव्हिडन्स घ्या, शब्द न शब्द लिहून घ्या आणि तिची केस दाखल करा." तर हा सुद्धा फायदा होतो. म्हणजे माझ्या सोशल मीडियावर मी जेव्हा फेमस होतो, मला हं. कोणी फॉलो करतं किंवा हे करतो, तर तो गोरगरिबांना मदत करतोय. म्हणजे मी ह्या प्रसिद्धीचा फायदा असा सुद्धा करतो. आता सर याच्यामध्ये मला एक अजून एक डाऊट आहे. आता तुम्ही डेफिनेटली रॉबिनहूड काइंड ऑफ तुम्ही लोकांना हेल्प करताय, बरोबर? हा एक खूप चांगला भाग आहे. पण आपण त्या पोलिसांकडे येऊयात. आधी घेत नव्हते केस. सर असं म्हणजे तुम्हाला नाही वाटत दिस इज इनजस्टिस?
पुरुष म्हणजे अत्याचारी आणि महिला म्हणजे पीडिता. तर इनजस्टिस वगैरे हे शब्द चालत असतात, मर्जी असते, परंतु कोणी ना कोणी. आणि अजून एक बोलतो, तुम्ही मला रॉबिन हुडची तुलना केली, ते ऐकायला बरं वाटतं, परंतु मी खरं सांगतो, मी रॉबिन हुड नाही आहे, मी चांगला माणूस नाही आहे. म्हणजे मी सुद्धा कुठे ना कुठं अगोदर स्वतःचं कमर्शियल बघतो, फॅमिली बघतो आणि मग करतो. रॉबिन हुड गोरगरिबांसाठी जास्त करायचा, तर मी 20% गोरगरिबांसाठी काम करतो, 80% माझं कुटुंब आणि माझे मित्र. अच्छा, ग्रेट सर. सो आता आपण परत तुमच्या त्या लव्ह स्टोरी पॅटर्नकडे येऊयात. येस सर. सो तुम्ही रील्स बनवणं सुरू केलं, मग त्याच्यानंतर काय झालं? मग हळूहळू रील्स चालू लागल्या. हं. आणि मग तिचं म्हणणं आलं की नाही नाही, मागचं हे होतं ना, पब्लिकला रटाळ नको आहे. अजून एक सांगतो, माझ्यापेक्षाही खूप, मी तुमच्या ऑन द कॅमेरा सांगतो, माझ्यापेक्षाही चांगले रील बनवणारे वकील आहेत, कायद्याचं ज्ञान देणारे वकील आहेत. म्हणजे उठणार, कायदा असं म्हणतो, CPC असं म्हणते, IPC असं म्हणते, BNS असंच आहे, हे आहे. ते बिचारे रक्त ओकून रील बनवतात, पण त्यांना कोणी फॉलो करत नाही. मग आम्हाला एक गोष्ट कळली की ह्याच्यात थोडंसं एंटरटेनमेंट पाहिजे, थोडंसं कॉमेडी पाहिजे, कधी कधी एखादा पानसट व्हिडिओ पाहिजे, सनी लिओनी पाहिजे, गौतमी लिओनी पाहिजे, नाही का, बुर्ज खलिफा, मिया खलिफा, असं काही यायला पाहिजे. सर, आणि ओके. बोला तर असं काही यायला पाहिजे. आता गौतमी पाटील मॅडम यांचं तुम्ही नाव घेतलं, यांच्याविषयी भरपूर साऱ्या गोष्टी चालल्यात है ना, की या अशाच नसतात, या चुकीच्याच आहेत. मग काही जण म्हणतात ना एंटरटेनमेंट आहे, काही जण म्हणतात कल्चर आहे. काय तुमचं टेक? गौतमी पाटील विषयी काहीही ऐकून घेणार नाही, कारण माझ्या बायकोनंतर माझं कोणावर प्रेम असेल तर ती गौतमी पाटीलवर आहे. बेसिकली सांगतो सर, जे तिला कॉमेंट करतात, उड्या मारतात, त्यांनी स्वतः बघावं ती कुठून वरती आली. काही का असत नाही, लावणीला जपलं, स्वतःच्या बळावर नाव पैसे ती कमवायली. तिला कोणी सपोर्ट नाही केला. लावणीमध्ये काही नवीन प्रयोग सुद्धा केले तिने. आणि बैलासमोर नाचणं असेल, थोडंसं ते उघडून दाखवलं, तुम्ही बघू नका, तुम्हाला एवढा त्रास आहे तर झाकू नका, मी झाकेल काय झाकायचं असेल तर ते. तर मला काय म्हणायचं आहे की काही का असत नाही, मी झालो, गौतम पाटील झाले, अशी लोक स्वतःच्या बळावर वरती आले. ते यायलाही दम लागतं. फक्त कॉमेंट घेतला, तू च्युती आहेस, तू असा आहेस, ते म्हणणं सोपं आहे, परंतु तिथपर्यंत पोहोचणं अवघड आहे. सर, एक गोष्ट सांगतो की मी हे जेव्हा रील वगैरे टाकू लागलो, थोडंफार घरच्यांना वगैरे दिसू लागले. माझ्या पप्पाने, जेव्हा मी विचारलं, पप्पा काय कसं असतं तुम्हाला, हे काय वाटतं, तर माझ्या पप्पाने मला एक गोष्ट सांगितली, तू जो कर रहा है ना, इसको बोले चूतिया पॉलिसी बोलते हैं. मतलब तू जो अभी जो कर रहा है तो लोग तेरे को चूतिया समझेंगे. तूने ये रोका नहीं और करता रहा तो लोग तेरे को महाचूतिया बोलेंगे. तू फिर भी इसको करता रहा तो लोग तेरे को इग्नोर कर देंगे. मतलब लोग देखेंगे नहीं, इग्नोर करेंगे. लेकिन तू फिर भी करता रहा तो लोग तेरे साथ सेल्फी, फोटो, वीडियो जो भी है वो लेके डालेंगे, तेरे साथ नाम जोड़ने की कोशिश करेंगे. तो करता रहे. बट सर, सॉरी, मी पुन्हा गौतमी पाटील यांच्याबद्दल विचारतोय, तुमचे फेवरेट आहेत ते, बट एनी विच वेज तरी मी विचारेल. ठीक आहे, मान के चलो की रिस्पेक्ट वॉट एव्हर, जे जिथून आलेत ते मेहनत केली भरपूर, पण लावणी हा माझ्या मते तरी एक वेगळा प्रकार आहे आणि त्याला थोडंसं वेगळ्या रीतीने प्रेझेंट करणं हा एक वेगळा विषय. ह्याच्याबद्दल तुम्हाला काय तुमचं मत आहे? कारण खूप जणांची अशी कमेंट असते की ठीक आहे, सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण त्याच्यामध्ये थोडंसं वल्गरिटी कमी दिसली पाहिजे. नाही सर, वल्गरिटी आत्ता आलेली आहे हे तुम्हाला म्हणणं आहे. सर, वल्गरिटी खूप जुनी आहे. चोली के पीछे ती होती. याशिवाय पूर्वी सर काय लोक खटिया जाडा लगे, ह्यापेक्षाही असतील. एवढंच कशाला, जुन्या काळात सुद्धा आज की रात, सो अँड सो, नाही का, बाहों में रुक जाओ, इसमें राज कपूर मूवीज, ह्या मूवीज होत्या. तर सर, अश्लीलता ही आलेली आहे. अश्लीलता हे तुमच्या दृष्टिकोनातून आहे बघण्यासारखी. लोक अजिंठा वेरूळ मधल्या शिल्पांना सुद्धा कधी कधी अश्लील म्हणतात. तर काय आहे ती तुमच्या बघण्यात आहे. आता गौतमी पाटील जी करते, मी तिची बाजूच घेईल सर. ते करायला सुद्धा डेअरिंग लागते, बरोबर, तिथं पोचायला सुद्धा डेअरिंग लागते. बरं, असं काही नाही की तुम्ही सगळे कपडे झाकलेले आहेत तरी तुम्ही ते चालेल नाही. लावणीत सुद्धा नवीन नवीन गोष्टी यायला पाहिजे ना. आपली लावणी अमेरिका, इंग्लंड वाल्यांना माहीत व्हायला पाहिजे.
आपल्या देशाच्या बाहेर ती गोष्ट जायला पाहिजे. जर त्यामध्ये काही नवीन गोष्टी आल्या तर काय प्रॉब्लेम? येस सर. पर्स्पेक्टिव्ह, दृष्टिकोन डेफिनेटली. वेगळं वेगळं. दॅट इज व्हेरी ट्रू सर, जे तुम्ही सांगितलं. आता आपण एका दुसऱ्या महत्वाच्या विषयाकडे जाण्याआधी आपला CJPचा आपला विषय होता. त्याच्यामध्ये एक पोस्टर खूप रिलीज झालं होतं, एक फोटो होता. Yes, yes. एक मुलगी होती आणि तिने पोलिसांची व्हॅन थांबवली होती एका हाताने, त्या Avengers style मध्ये. येस, त्या मुलीवर 353 म्हणजे पूर्वीचं कलम होत आहे, शासकीय कामात अडथळा म्हणून लवकरच FIR दाखल करण्याचं काम माझ्याकडे आलेलं आहे. तिने जे बापरे. अडवलं तो शासकीय कामात अडथळा आहे. जर अशा मुलींना थांबवलं गेलं नाही तर उद्या कुणीही डेअरिंग करेल. पोलिसांची एक रिस्पेक्ट आहे, ती जपली गेली पाहिजे. मी पोलिसांच्या विरोधात केसेस लढतो, परंतु कुठे कायद्याचा अनादर करत नाही, त्यांचा अनादर करत नाही. मी कायद्यात राहूनच लढतो. तर त्या पोरीला काय होतं, ती एक मॉडेल आहे, तिने जे केलेलं कृती आहे ती शासकीय कामात अडथळावाली आहे. तर लवकरच कोर्टात पुढील कायदेशीर कारवाई. बापरे, दिस इज समथिंग न्यू टू हिअर. येस सर. सर, शासकीय या गोष्टींमध्ये त्याने अडथळा आणलाय, पण अजून एक गोष्ट होती की पॅलेट गन्सनी फायर झाली होती युथ्सवर. हे काय होतं प्रकरण? नाही, त्याबद्दल मला डिटेल्स नाही आहे, परंतु जर असं झालेलं असेल तर ते चुकीचं आहे. पोलिसांनीही जे लाठीमार केला त्याच्याबद्दल सुद्धा बोललं पाहिजे की चुकीचं होतं. जो स्मोक होता, त्यांनी स्मोक ते बॉम्ब्स वगैरे बरोबर, केले. ते चुकीचं होतं. लाठीने मारहाण करणं सुद्धा चुकीचं होतं. कुठल्याही आंदोलनाबाबतीत लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचे अधिकार घटनेने बाबासाहेबांनी दिलेले आहेत, परंतु त्याचा मिसयूज करता कामा नये. याशिवाय पोलिसांचं जे मुलांवर होतं तेही चुकीचं होतं. हे बघा, जेव्हा लोकशाही मार्गाने आंदोलन होतं तर देशाच्या विरोधात नाही बोलायला पाहिजे. जे नालायक लोक, जे नालायक राजकारणी बसलेले आहेत, तुम्ही त्यांच्या कारभाराविषयी बोलू शकता. ओके. रिलेटेड टू दिस सर, सगळे युथ्सनी पूर्ण इंस्टाग्राम, सोशल मीडियावर सगळ्या मिनिस्टर्सची बँड वाजवली होती, मीम्स बनवले होते, जे वाटेल ते बोललं होतं. आणि ह्याच काळामध्ये खूप सारे मिनिस्टर्स पुण्यात येऊन गेले मध्ये. त्यांचे ताफे पण थांबवले गेले. थांबवण्यापेक्षा जे बॅरिकेड्स होते ते काढले, लोक चिडले. स्पेशली अमित शाह जे पुण्यामध्ये त्यांची व्हिजिट झाली. ह्या संदर्भात लोकांचा जो राग आहे, त्यांची व्हिजिट आहे, आणि काही लोकांनी हे सांगितलं की त्यांनी तर आता पार्लिमेंटमध्ये पाहिलं होतं, पण इथे काय करतायत. सो व्हॉट एक्झॅक्टली इज दिस हॅपनिंग? एकनाथ शिंदे यांनी सत्तेत आल्यानंतर सांगितलं होतं की कोणालाही VIP ट्रीटमेंट मिळणार नाही, सर्वसामान्यांसारखं नेत्या मंत्री लोक जे आहे सिग्नलवरून जातील. परंतु ही भाषा कुठेतरी नंतर बदलली गेली. पुणे सारख्या शहरात 15 मिनिटं उशीर झाला तर पूर्ण अर्ध्या दिवसाचा पगार कापला जातो. मी स्वतः त्या दिवशी अमित शहाचा विरोध केलेला आहे थांबून, की हे चुकीचं. विरोध म्हणजे काळे झेंडेने दाखवले, परंतु सिग्नलवर थांबवलं ते चुकीचं होतं. याशिवाय नितीन गडकरीमुळे एका पिझ्झा बॉयला ₹250 फटका बसला होता. त्या बाबतीत मीच आवाज उठवलेला होता. तर काय होतं, हे नेता मंत्रीगण जेव्हा येतात तेव्हा लोकांना अडचणी असतात. एवढंच कशाला, ॲम्ब्युलन्स सुद्धा अडवली जाते. ॲम्ब्युलन्सला मार्ग कसा निघणार, काय निघणार? सरकारने यासाठी प्रॉपर काही रूल्स, रेग्युलेशन बनवायला पाहिजे. लोकांना सकाळी 12 वाजेपर्यंतचा टाइम खूप मूल्य असतो. बरोबर. या राजकीय नेत्यांना यायचं असेल तर 12 ते 4चा टायमिंग ठेवा. त्या काळामध्ये त्यांना येऊ द्या. सकाळी लोकांना पोट भरायला जायचं आहे, इतर कामाला जायचं आहे. 12 नंतर गर्दी शक्यतो कमी झालेली असते आपल्या पुण्यासारख्या शहरात, परंतु तसं नाही. त्यांना यायचंय, कामाच्या वेळेसच यायचंय. तर हे चुकीचं आहे. लोकांना पोट भरायला जायचं आहे. लोक खूप गरीब पण आहेत पुण्यामध्ये. आणि ह्याच एका टॉपिकवरनं एक खूप गोष्ट व्हायरल झाली आहे युट्यूबवर, की सिक्युरिटी गार्डला एका रिटायर्ड पोलीस ऑफिसरने मारलंय. हा प्रकार काय काय तुम्हाला समजलं सर याच्यामधलं? हो, समजलं. जेव्हा CCTV कॅमेऱ्यामध्ये बघितलं तर ते अधिकारी फाईट देत होते. नाव तर सगळ्यांना माहीत झालेलं आहे. मग त्यांचं एक्सप्लेनेशन आलं. त्यांनी सांगितलं की नाही, तो माझ्याकडे धावत आला, असं असं वगैरे वगैरे झालेलं आहे. त्या गोष्टीचे CCTV कॅमेरे सुद्धा होते. ते जे अधिकारी नाही का, ते लोक आहेत ते इकडची तिकडची होती. अशा प्रकारे ती चर्चा झालेली होती. तरी हे प्रकरण नंतर शांत झालं, कुठेतरी गायब झालं. कुणावर तरी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता, चौकशी व्हायला पाहिजे होती. पोलिसांकडे CCTV कॅमेरे होते, पोलिसांनी ॲक्शन का नाही घेतली? जर तो कामगार दोषी आहे तर त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे,
मग ते अधिकारी दोषी असेल तर त्यांच्यावर दाखल व्हायला पाहिजे. परंतु काहीच झालं नाही. हम्म. म्हणजे विचार करा, शासन हम्म. एखाद्या व्यक्तीला मारहाण होते. हम्म. मग आपण हे म्हणत नाही की त्या अधिकाऱ्यांनी मारहाण केली किंवा त्या ह्याने केली. दोघांमधून कुणाला ना तरी एकमेकांनी मारहाण झाली ना. त्यांनी अधिकाऱ्यांचं म्हणणं की त्यांनी मारहाण केली, यांचं म्हणणं की त्यांनी मारहाण केली, आणि विशेष म्हणजे सीसीटीव्ही सगळ्याकडे व्हायरल आहेत. व्हायरल तर पोलिसांनी तपास करून मोठा गुन्हा दाखल करायला पाहिजे, जे जो दोषी कदाचित असेल त्याच्यावर. जे थांबलं होतं. येस. आणि सर असेच खूप मोठे मोठे केसेस तुम्ही बघितले असतील. आता तुम्ही तर तुमचं हे प्रोफेशनच आहे. म्हटल्यावर, सो एखादी एक वर्स्ट केस सांगाल ज्याच्यामध्ये तुम्हाला असं कुठेतरी वाटलं असेल की यार हे नव्हतं व्हायला पाहिजे? सर सगळी मोठी घटना सांगता येईल. अहिल्यानगर येथील जरांगे पाटलांसाठी लढलेली केस, कोपर्डीचे जे आरोपी आहेत त्यांच्यावर जो हमला झालेला होता, तो आज सुद्धा मला असं वाटतं की त्या आरोपींवर हमला व्हायला नाही पाहिजे होता. जे काही घटना घडलेली होती, कायदा हातात कोणी घेतला नाही पाहिजे. कारण त्यामध्ये एका पोलिसालाही लागलेलं होतं. ही खूप म्हणजे अशी घटना होती की यामुळे काय होईल की उद्या कोणी उठेल, कोर्टात येईल, हमले करेल, हे करेल. तर ही माझ्यासाठी वर्स्ट केस होती. ओके. पुण्यामध्ये कोयता गँग असं एक खूप मोठं फेमस झाले ते असे लोक, टोळी जी फेमस झाली आहे, यांची कुठे विल्हेवाट लागली आहे? कधीच नाही. अजित पवारांनी सांगितलं होतं की आम्ही कोयता मुक्त पुणे शहर करूया. परंतु खरंच कोयते सापडतात का? खरंच प्रत्येक जण असा कोयता घेऊन फिरतो का? बऱ्याच अंशी काही पोलीसवाले कोयते दाखवतात सुद्धा. वरून पोलिसांना टार्गेट पण दिलं असतं की एवढे एवढे तुमचं टार्गेट पूर्ण करायचं, एवढे कोयतेवाले पकडायचे का. परत जी आरोपींची धिंड काढली जाते, माझ्या मते ते उलट त्यांना फेमस केलं जातं. एकदा एखाद्या आरोपीचा टीव्हीला ह्याला त्याला फोन आला तो भाई प्रॉपर भाई बनतो, जे नॉर्मल लोकांनाही माहीत नसतं. म्हणून मला असं वाटतं की कोयतं हे फक्त एक बॉम्ब होता, अफवा होती की कोयते कोयते कोयते. आज ती गोष्ट थांबवण्यात आलेली आहे. बापरे. बट सर, खूप सारे आता गेल्या एक वर्षभरामध्ये पुण्यामध्ये खूप मर्डर्स चालले होते. ओके. सो ॲज पर युअर पर्स्पेक्टिव्ह, तुमच्या दृष्टिकोनातनं काय वाटतं की हे कसं संपवायला पाहिजे ही गुन्हेगारी? सर, पोलिसांनी जर 15 मिनिटात ठरवलं तर गुन्हेगारी संपवू शकते. कशी? जर राजकारणी लोकांचं वरदहस्त काढलं आणि पोलिसांना हे केलं, कारण तपासात पोलीस अधिकारी तेवढी प्रत्येक म्हणजे असं नाही म्हणा, काही पोलीस अधिकारी तपासात तेवढं गंभीरतेने करत नाहीत. आता नुकतं एक 2-3 दिवसापूर्वी तुम्ही वाचलं असेल की साताऱ्याला तपास करायला गेले आणि फिरायला गेले. बापरे. 2-3 पोलीस कर्मचारी तपासाला गेले आणि फिरायला गेले. ही फेमस घटना आहे. म्हणजे तपास बाजूला आणि ते फेमस आहे. पोलीस लोक जेव्हा तपास कमकुवत करतात, त्याचा फायदा आरोपींना मिळतो, वकिलांना मिळतो, कोर्टाला मिळतो. असली कुठली चार्जशीट नसते जो वकील तोडू शकत नाही, किती मोठी चार्जशीट असली तरी. आता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एक गोष्ट सांगतो. स्वारगेट बस पोलिसांनी तपास केला, आवाज बाहेर जातो की नाही असं आम्ही चेक केलं, हे केलं, ते केलं. वसंत मोरेने दुसऱ्या दिवशी ती गाडी फोडली अशी बातमी होती. मग तपास कुठल्या गाडीचा झाला? तुमच्या चॅनलवर बॉम्बस्फोट करतोय. ती जी घटना आहे, ती जे ठिकाण आहे, त्या ठिकाणी इतर राजकीय लोकांना जाण्याचा काय अधिकार आहे? बरोबर. तपास यंत्रणेसाठी पोलिसांना मोकळं सोडलं पाहिजे. याशिवाय अजून एक सांगतो, गुन्हेगारी वाढवली जाते जेव्हा त्यांना पकडून आणतात, हे आणतात, 1 केस टाक, 2 केस टाक. त्याला सुधारण्याची संधी जेलमध्ये गेल्यानंतर का, अगोदर का दिली जात नाही? जर पोलिसांनी कडक शिक्षापेक्षा दुसऱ्या शिक्षा लावल्यात एज्युकेशनच्या, कंपल्सरीच्या, तर बरेच प्रमाण कमी घटू शकतं. परंतु काय करतात, एखादा एक्झाम्पल द्याल सर की आधी कसं होऊ शकतंय, कंट्रोलमध्ये आणू शकतो आपण? कंट्रोलमध्ये कसे, या प्रकारे उदाहरण देतो एक की सर, एखाद्या पोरावर एखादा गुन्हा दाखल झाला, नंतर सेम तो गुन्ह्यामध्ये सामील असेल म्हणून त्याला उचललं जातं. सगळे पोलीसवाले नाही, काही पोलीसवाले की त्याला त्या सेम त्या गुन्ह्यामध्ये उचललं जातं. तुमच्या पॉडकास्ट समोर एक उदाहरण देतो. एक पोरग एका सो अँड सो मॉल समोर रात्री चहा विक्री करायचा. अच्छा. आणि सिगरेट विक्री करायचा, आणि त्याच्यातून त्याला 2 पैसे मिळायचे.
मग त्याला एक पोलिसांनी ऑफर दिली की तू गोवा गुटखा वगैरे इतर गोष्टी पण ठेव, मी मदतीला आहे. मग तो त्याच्या मदतीने तो पण ठेवू लागला. 2 पैसे पोलिसाला हप्ता जायचा, त्यालाही 2 पैसे मिळायचे. मग जेव्हा वरिष्ठांचे आदेश आले की या भागातली गुटखा जप्ती, हे जप्ती, ते जप्ती करायची आहे, तर मग त्या पोलिसांनी त्याला सांगितलं की यार तेरे पे खटला दाखल करना पडेगा. म्हणजे केस दाखल करावं लागेल. तो बिचारा तयार पण झाला. मग अटक बिटक जामीन हे ते नॉर्मल. मग तो 2-3 वेळेस जाऊन आला पोलीस स्टेशनला, म्हणजे इकडं तिकडं जेलला पोलीस स्टेशनला जाऊन आला. 1-2 खटले झाले, गुन्हे दाखल झाले. मग नंतर त्याने ते बंद केलं, आल्यावर चहा पाणी हे ते. आज तो भाईगिरीमध्ये सक्रिय आहे. बापरे. म्हणजे एकदा एखाद्यावर शिक्का लागला, एखादी कंप्लेंट केस दाखल झाली की मग तो त्या दिशेने सुसाट पडत सुटतो. सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण देतो. माणूस कधी ना कधी गुन्हेगारीत अडकला जातो. सामान्य माणूस असेल तरी, गुन्हेगार असेल तरी. लहानपणी आपलं पहिल्यांदा शाळेत शिक्षण असतं 1ली ते 10वी. या ठिकाणी किरकोळ माऱ्या लपडे राडे काही नाही झाले तर आपण तिथून वाचलो. जेव्हा आपण तरुण होतो, कॉलेज लाईफमध्ये काही भांडणं ताणणं नाही झाले तर आपण पुढे जातो. त्यानंतर नोकरीच्या ठिकाणी काही ना काही वादविवाद सो अँड सो आपण तिथे हे होतो. पण तू समजा ह्या वयात देखील त्याच्यावर गुन्हे दाखल नाही झाले, म्हणजे एखादा खूपच सभ्य आणि शिक्षित निघाला की कशात भानगडीत पडला नाही, फक्त एज्युकेशन करिअर. अशा माणसाला चांगली बायको सापडेल याची काही गॅरंटी नाही. कौटुंबिक केस सुद्धा दाखल होऊ शकते. बरं, त्याच्यामध्ये नाही अडकला बिचारा, होम लोन भरताना त्याला वेळेवर नाही आलं, ते आलं तर त्याच्यामध्ये अडकू शकतो. म्हणजे जे म्हणतात ना, शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये, तर मित्रांनो कधी ना कधी गळाला लागणार, लक्षात घ्या. आज सर तुमच्यावर बसल्यामुळे खूप वेगवेगळे दृष्टिकोन सापडत आहेत आयुष्याचे. आपण पुन्हा एकदा त्या केसकडे येऊयात सर, त्या मुलाच्या, की ठीक आहे तो मुलगा जेलला गेला असेल सपोज. मी ऐकले की जेलमध्ये VIP ट्रीटमेंट पासून सर्व काय मिळतं. हो, हे किती सत्य आहे? खरं आहे. थोडं सांगाल त्याबद्दल? खरं आहे. जो आदमी गरीब है वही जेल में रहता है. ज्याच्याकडे 2 पैसे त्याला बेल आहे, बाहेर आहे. परत जेलमध्ये सुद्धा प्रत्येक गोष्ट मिळते. आणि साहजिक आहे, जेलमध्ये नॉर्मल जर बघितलं, भ्रष्टाचार बाजूला ठेवून जर बघितलं तर कॅन्टीनमध्ये जे पैसे येतात त्याने तो मजे मारू शकतो, आरामशीर खाऊ शकतो. कॅन्टीनमधली प्रत्येक गोष्ट घ्यायचा त्याला अधिकार आहे. म्हणजे जे पाहिजे ते आपल्याला जे आता. हो, कॅन्टीनमध्ये मिळतं, जेलच्या कॅन्टीनमध्ये. बापरे. तर पैसा आहे तर सगळं काही ठीक आहे. अच्छा. पॅरोल आहे. ससूनला मेडिकल ट्रीटमेंटसाठी सुद्धा बरेच लोक आणतात, राजकीय लोक येतात जातात, काही लोक इलेक्शन सुद्धा आतमधून लढतात. परंतु जेलमधून गेल्यावर शिक्षण घेऊन बाहेर येणारे, नॉलेज घेणारे लोकांचं प्रमाण कमी आहे. काही येड्या लोकांना हे माहीत नाही की जेलचा फायदा करता येऊ शकतो. एखादा गरीब आहे, म्हणजे शिकायचं आहे, काही प्रॉब्लेम फायदा कसा करू शकतो आपण जेलचा? फायदा असा करू शकतात सर, समजा तुम्हाला एखादा विशिष्ट आजार आहे, रोग आहे, इलाज आहे, करायचा आहे पण पैसे नाहीये, जेलला गेल्यावर फ्री ट्रीटमेंट. तो किती मोठा आजार असो, हो, तो सरकारची जबाबदारी. याशिवाय गर्भवती महिला आहे, ट्रीटमेंट बाहेर मिळत नाही, जेलमध्ये भारी, म्हणजे तिथलं ते गेली हे समजा ती त्या काळात असेल तिला चांगली ट्रीटमेंट आहे. याशिवाय जेलमध्ये राहून तुम्हाला शिक्षण पूर्ण करता येतं, तिथली कला कुसर शिकता येते, खुर्ची बनवणं, हे बनवणं, ते बनवणे. म्हणजे जर प्रॉपर विचार केला तर एखादा गरीब ज्याला काहीच नाहीये तो त्याचा उपयोग करून विशिष्ट पदावर सुद्धा जाऊ शकतो. काही लोक जेलला जाऊन सुद्धा बरेच शिकले, मोठे झाले, अधिकारी पण झालेले आहेत, असं नाही की मागं राहिलेले आहेत, त्यांना बेनिफिट मिळतो. जेलला राहून सुद्धा नंतर तुम्ही जर सुधारले तर तुम्हाला चांगल्या गव्हर्नमेंट जॉबला पण जाता येतं. असा? बापरे. वकील होता येतं. हो, काही लोक जेलहून आल्यावर वकील पण झाले. क्या बात आहे. सर, मी खूपदा आपण पिक्चरमध्ये जुन्या जर पाहिलं तर 2-3 गोष्टी आढळतात आपल्याला जेव्हा काही सीन पॉपअप होतात, ज्याच्यामध्ये सेक्शुअली फोर्स केले जातात माणसांना, प्रिझनर्सला. हे किती सत्य आहे याच्यामध्ये? खरं आहे ना, वाईट काय आहे? एवढंच कशाला, महिला सुद्धा जेलमध्ये एकमेकांना सोबत शारीरिक संबंध करतात. चिकन पोरगा आलो तो ये मेरा माल वो मेरा माल अशी बोली पण लागलेली असते. आणि काही असेल त्याला ह्या भाषेत गाडी असे म्हणतात. काही लोक गरिबीमुळे सुद्धा तयार होतात की चल मैं तेरा खर्चा उठाएंगा, मेरे अच्छे पैसे आते कॅन्टीन से मैं तेरे को दिलाएंगा. तो त्यासाठी सुद्धा गाडी म्हणतात त्याला. तर तो तयार होऊ सुद्धा शकतो, कारण शारीरिक गरज खूप भयानक गरज असते. जसं आपल्याला ब्रेड बटर अन्न पाहिजे, जर आपलं शारीरिक गरज पूर्ण नाही झाली तर माणसाला स्ट्रेस येतो, मग तो कुठं ना कुठं ते काढणार. तरी जेलमध्ये हिंग नावाचा प्रकार दिला जातो,
खाण्यामध्ये की त्याचं शारीरिक थोडंसं कमी व्हावं, कमी व्हावं. सेक्स व्हावं. पण एवढं सत्य एवढं चालतं प्रमाणात? हो चालतं sir. बापरे. मग पोलिसांचं यावर लक्ष असतं की पोलीस नसतं? किती लक्ष देणार? जेलमध्ये 700-800 असे कॅमेरे असतील. म्हणजे खूप ठिकाणी कॅमेरे आहेत सगळे. पण ते किती लक्ष देणार देऊन शेवटी? कारण सगळी यंत्रणा कामाला लागलेली असते. त्यांनाही वाटत नाही कुणाला हे व्हावं. पण ते अडवायला जाऊस तर परत वादविवाद, लफडे-राडे. मग ते काय म्हणतात की ह्यांना चालू द्या. सर, तुमचा एक मध्ये व्हिडिओ रिलीज झाला होता ज्याच्यामध्ये कदाचित तुम्ही कोणतरी सांगत होतं की त्याच्यामधले जे वॉशरूम्स असतात त्याची हालत कशी असते? ते आतमधले खूप छान असतात. छान म्हणजे क्लीन ठेवलेले असतात. अच्छा. पण ते पूर्ण असे बंद नसतात. त्याचं कारण काय आहे की कोणी गळफास घेऊन आत्महत्या करू नये किंवा त्या ठिकाणी नेऊन कोणावर बलात्कार होऊ नये अरे बापरे. किंवा त्या ठिकाणी जाऊन कोणी चुकीचं काम करू नये. त्यामुळे ते ओपन असतात. कारण जेलमध्ये एवढं नैराश्य आलेलं असतात. एक जणने त्या झाडावर चढून उडी पण मारली होती. बापरे. कारण तिथे गेलेला व्यक्ती डिप्रेशनमध्ये असतो, नाराज असतो, तो कुठं काय करणार? तर जेलमध्ये खूप कमी हाईटला संडास असतो. अच्छा. समोरच दरवाजा असतो छोटासा. आतमध्ये काय चाललं ते दिसतं. पटकन करून बाहेर यायचं असतं. त्यामुळं हे सांगितलं. विचार करा जेलमध्ये संडास जर VIP भेटला तर लोक आरामशीर बसतील. जसं तुम्ही एक मगाशी फ्रेज यूज केलं की शारीरिक जी भूक असते ती भागायला हवी. आणि याच वाक्यावरनं एक मला विषय आठवला की आजकाल स्पाज मध्ये खूप रेड पडते आणि खूप लोक तिकडे जायला लागलेत. ही काय भांगड आहे सर? सर, ₹450, ₹500, ₹2000 असेल आणि तो गरीब माणूस असेल, तो बुधवार पेठेत जातो. तुमच्याकडे जर जास्त पैसे येऊ लागले, तुम्ही मध्यमवर्गीय कॅटेगरीच्या वरती आहात, तर माणूस स्पाला जाऊ लागतो. म्हणजे माझ्या भाषेत मी खरं सांगतो. बरोबर. स्पा म्हणजे श्रीमंत लोकांचं बुधवार पेठ. सगळे स्पा नाही, पण काही. तर तिथे विशिष्ट हे मिळतात. याशिवाय सांगतो, काही नवीन महिला जन्माला आलेल्या आहेत. महिला, पुरुष पण जे स्वतःला समयघोषित समाज सुधारक म्हणतात की आम्ही सोशल वर्क करतो. मग ते चॅनलला वगैरे बसणार, असं नाही, हे नाही, ते नाही. कॅमेरे घेणार. मध्यंतरी विमाननगरला एक पोरीने वरून उडी मारली. बापरे. एक पोरगीने उडी मारली, ती बहुतेक गेली नाही का? विमाननगरची घटना आहे. रेड पडली तेव्हा. हे सोशल वर्कर 2-4 लोक महिला जमवणार, मोबाईल घेणार, हे बघ घुसणार, नाही. पण त्यांना कुठली समाजसेवा करायची नसते. त्यांचा पाठीमागून एक अर्थ असतो जाऊन भेटून. चालवायचं असेल तर आम्हाला पण हप्ता द्यायचा. पोलिसांना हप्ता द्यायचा पण आम्हाला पण द्यायचा. बापरे. अशा प्रकारची एक जमात जन्माला आलेली आहे. तर स्पावर पोलीस तर हे करतातच. एवढंच कशाला सर, नाव नाही घेऊ शकत, परंतु काही पोलिसांचे देखील शरद स्पा सेंटर स्वतःचे आहेत. बापरे. हो. फुल सपोर्ट. कारण नावावर चालू शकत नाही, पण मी पोलीस आहे, तू चालव. काही, सगळे नाही. सगळे म्हणल्यावर मला पण आतमध्ये जावं लागेल. त्यामुळे काही शब्द. बापरे. काय चाललंय जगात? भयानक. तुम्ही मी जे लोक बघतायत मोबाईलमध्ये, चांगलं काय वाईट काय याचा विचार करत बसलेत येड्यांनो. शहाणे लोक त्याच्यातून 2 पैसे कमवतात. बापरे. आता तुम्ही मध्ये अजून एक रील टाकली होती बुधवार पेठेची. खूप साऱ्या लोकांना याच्याबद्दल जे गाव खेड्यातनं येतात, असं खूपदा आपण ऐकतो ना की हा आला बुधवार पेठ, कुठे मला जायचंय बघायची. जातात आणि उचलून टाकतात पोलीस. पण असं पण आपण ऐकतो की हे काही प्रमाणात लिगल आहे, काही प्रमाणात इलिगल आहे. काय आहे सीन आहे सर? बुधवार पेठेत जाणं हे लिगल आहे. लिगल आहे. लिगल. बिंदास जाऊ शकतात. 4 लोक सांगतो, बिंदास जाऊ शकतात. लिगल आहे. कोणी अडवलं तर माझं नाव सांगा. चॅनलच्या माध्यमातून सांगेल. परंतु तुम्ही घाबरले तर ते इलिगल आहे. पोलीस आला, भेटले, घाबरले. एखादा भाई आला, घाबरले. बरं, नवीन पद्धत सांगतो. काही भाई लोक, काही पोलीसवाले जे आहेत, काही लोक, आता मध्यंतरी पोलिसांनी बुधवार पेठेतून पैसे घेतले होते, ही कोर्टशोपर्यंत आपण वाचली असेल. तर काही भाई लोक किंवा त्याला महिला, काही महिला ते जीपे, फोनपे करून त्यांचे पैसे लुबाडून घेतात. मग काही लोक, अरे आपलं नाव समाजात जाईल, केस होईल, 4 लोकांना माहीत होईल, आपली गोष्ट माहीत होईल, म्हणून ते घाबरून ती कंप्लेंट करत नाही. माझ्याकडे 2-3 लोक आले, सरळ पोलीस स्टेशनला पाठवलं. पोलिसांनी बिलकुल त्याला पैसे द्यायला लावले.
फक्त फरक एवढा की 50 मधले 40च दे बाबा, 10 वापस देऊ शकत नाही. तर काही का असत नाही, पण काही प्रमाणात तुमचे पैसे वापस मिळतात. बुधवार पेठेत जाणं लीगल आहे. परंतु मी काही बुधवार पेठेचा दलाल नाहीये. परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगतो सर, यामधली चक्क बुधवार पेठ असताना सुद्धा पुणेसारख्या शहरात जर बलात्काराच्या घटना घडत असेल तर पहिल्यांदा तुमच्या जिंदगानीवर. मी बुधवार पेठ बाबत बोललो, व्हिडिओ बनवला म्हणून मी वाईट म्हणणाऱ्यावर तुमच्या जिंदगानीवर. कारण एका 3 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार होतो, छोट्या मुलींवर बलात्कार होतो, पॉस्को रेपच्या सारख्या घटना घडतात पुण्यात बुधवार पेठ असताना देखील. चॅनलच्या माध्यमातून सांगेल की देह विक्री लीगल केली पाहिजे, कायदेशीर मान्यता दिली पाहिजे. कारण का, हे बलात्कारी व्हीपी लोक, व्हीपी म्हणजे वासना पीडित लिंग पिसाट लोक, हे यांच्या शारीरिक गरजा जर तिथं पूर्ण करणार नसतील तर बलात्कार करणार का? एक छोटंसं परत सांगतो 2 मिनिटं घेऊन. आजच्या काळात पुरुषांचं कसं झालंय की गर्लफ्रेंड बनवली तर पॉस्कोची केस होईल, बलात्काराची केस होईल, खर्च होईल, पहिलं टेन्शन. लग्न केलं तर ड्रममध्ये किंवा डोंगरावरून ढकलून देतील ह्याची भीती. लग्न जमवायला गेलो तर शेती आहे का नोकरी आहे का हे टेन्शन. बुधवार पेठेत गेलं तर पोलीस पकडून रस्त्यावर बसवतील. देवानं दिलेलं यंत्र चालवायचं कुठं? मी हे जे बोलतोय तुम्हाला अश्लील वाटत असेल तर तुम्ही तुमचं डोक्याची विचारसरणी बंद करा. मी हे का बोलतोय की रेपच्या घटना घडू नये, कुठेतरी शारीरिक गरज क्लिअर पूर्ण व्हावी, समाजातील इतर मुलींना त्याचा त्रास होऊ नये, त्या चांगल्या घरच्या मुलींना त्रास होऊ नये. विचार करा, एवढे स्पा आहेत, एवढे बुधवार पेठ आहेत, तर त्यात चांगल्या पोरींचं आयुष्य खराब होणार नाही, कारण हे नाचक्के, हे व्हीपी लोक त्यांना नादी लागणार नाहीत. तर त्यामुळं देह विक्री कायदेशीर करायला पाहिजे. आपण पुन्हा एकदा ते शेवटच्या प्रश्नांकडे यायच्या आधी मला एक विचारायचं की जी स्वारगेटची जी घटना झाली ह्याचा अपडेट काय सर आता? तर घटना झाली असं नाही म्हणायचं आपल्याला. आपल्याला म्हणायचं की स्वारगेटला जे आहे ती केस चालू आहे असं म्हणू आपण. झाली नको, चालू आहे. आता त्यामध्ये आरोपीने चार्ज फ्रेम केलेला आहे म्हणजे गुन्हा कबूल नाही म्हणून, आणि साक्षीदार एवढे तपासले जाणार असं आलेलं आहे आणि लवकरच ती केस चालू होईल. याशिवाय त्या केसमध्ये माझ्यासोबत अजून एक वकील येतील, त्यांचं नाव अजून सांगू शकत नाही. ओके. एवढं तुम्ही सर स्पष्टपणे तुमचे मुद्दे मांडता सोशल मीडियावर, पॉडकास्टवर. कधी तुम्हाला असे थ्रेट्स वगैरे नाही आले? येतात ना. काही लोक धमक्या देतात, फोन करतात. याशिवाय काही नालायक लोक रात्री 1:30-2 वाजता सुद्धा फोन करतात काहीतरी हे करायला. पण तू रात्री जेव्हा तुम्ही 1:30-2ला फोन करतात, लक्षात घ्या, मी प्रत्येकाचा फोन उचलतो. एखादा माणूस संकटात असतो, गरिबीत असतो, अडचणीत असतो, पण तुमच्यासारख्या लोकांमुळे त्याला त्रास होतो. म्हणजे मला हे म्हणायचं आहे की एखादा गरीब माणूस आहे, रात्री उचलला, एक अडचण आली, तर त्याला मदत करणं तुमच्यासारख्या लोकांमुळे बंद होतं. विचार करा, एक माणूस कोणाची तरी मदत करतोय. याशिवाय मला कोण धमकी बिमकी दिली, मी फोन उचलतो, हॅलो, बरं. जर असं वाटलं की तो धमकी देतोय, मी पुढे काहीच बोलत नाही, फक्त रेकॉर्डिंग करतो. परंतु मी मात्र त्या नंबरची, त्या गोष्टीची कंप्लेंट करून ठेवतो. आणि जेव्हा माझ्याकडे मोकळा वेळ असतो किंवा असं वाटतं की राव आज जरा बेरोजगार आहे, आज जरा एन्जॉय करू, तर मग अशा लोकांवर केस टाकून मग त्यांना कोर्टात नक्की बोलवतो. अरे बापरे, जबरदस्त स्ट्रॅटेजी तर. थँक्यू. सर, तुम्हाला काही असेही लोक आहेत की जे ट्रोल करतात. मध्ये एक कमेंट आली होती, तुम्ही जर त्याच्याबद्दल सांगितलं तर बरं होईल. त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? ते भरपूर आहे. कुठली कमेंट? आता जी लेटेस्ट जे तुम्ही टाकली होती, आय थिंक सो धर्माविषयी थोडंसं. मी लहुजी वस्ताद साळवे यांना मानतो. लहुजी समाजाशी माझे खूप मित्र आहेत, सहकारी आहेत. लहुजी वस्ताद साळवे यांचं आयुष्य मला खूप भारी वाटतं एकदम, नाही का. त्यांनी जे काही देशासाठी केलंय, क्रांतिकारक घडवलेले आहे. तर माझे त्यांच्यावर व्हिडिओ असतात. तर एका जातीवाची माणसानं ते ह्या मुसलमानाला लईच पोळका आहे अशी कॉमेंट टाकलेली होती. तर हे लोक समाज तोडायचं काम करतात. मी माझं काम करत राहील. जय लहुजी. क्या बात आहे सर, दॅट्स अ ग्रेट थिंग. आणि गप्पा मारून खरंच बरं वाटलं. थँक्यू सर. तुमची ही जर्नी आहे, स्पेशली फॉर द व्ह्युअर्स ऑडियन्स. तुम्ही कदाचित सरांची एक बाजू पाहिली आहे, दुसरी बाजू जर बघितली तर तुम्ही स्वतः खूप इन्स्पायर स्वतः व्हाल. आणि तीच बाजू आपण पॉडकास्ट येणाऱ्या नवीन एपिसोडमध्ये पाहणार आहोत. बट दॅट इज गोइंग टू बी टोटली आउटडोर, ज्याच्यामध्ये काहीतरी नवीन सरांची एक पर्सनॅलिटी तुम्हाला पाहायला नक्कीच मिळेल.
सो सर पुन्हा एकदा खूप खूप आभार फॉर बिंग हिअर थँक्यू की तुम्ही वेळेत वेळ काढून आलात. थँक्यू सो मच. आणि डेफिनेटली लोकांना तर तुम्ही एवढे पॉप्युलर आहात की माहीतच आहे. आणि काही असेल तर डेफिनेटली सरांनी सांगितलं की प्रेमाने फोन करा, ते नक्कीच तुम्हाला रिस्पॉन्ड करतील. आणि जर तुम्ही धमकी थ्रेट कराल तर माहिती काय होईल. सो फिर एक बार थँक्यू सो मच फॉर बिंग ऑन P3. जाण्या अगोदर एवढंच म्हणेल कि गिरते हैं शेर सवार ही मैदान में, वो तिफन क्या गिरेंगे जो घुटनों के बल चलते हैं. धन्यवाद. क्या बात है. थँक्यू सो मच.